तुम्ही चांगला फोटो, मला आवडला तो. तुम्ही थँक्यू. टाकलेला तो फोटो. आणि काय माहितीये, लोकांना बाबाची फक्त शाहिरी बाजू होती ती माहिती आहे, पण लोकांना बाबाची शायर, गझल, कव्वालकार कसा असतो, हा हा, वा वा वा, अमेझिंग. खूपच भारी. हा 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 वा, सुंदर. हा हा, कसला टिपलाय, क्या बात है. हो हो हो. हो हो हो, काय फोटो दिलाय, कमाल कमाल. हो हो हो. बापरे. वा वा वा. किती छान, किती छान. काय एक्सप्रेस करून सांगणं. हा हा हा, काय फोटो काढलाय भाऊ. हा हा हा, बघा सगळ्या आठवणी बघताना, नाही. हो हो हो. डोळ्यात पाणी येतं यार, अरे बापरे. ओह, मला डोळ्यात पाणी येते सगळं बघताना. वॉज अमेझिंग, म्हणजे काय बोलू नये. डोळ्यात पाणी येतंय. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य, त्यांचं काय म्हणूया, ते कलेसाठी जगणं, कलेसाठी मरणं, म्हणजे जगावं कसं आणि मरावं कसं या लोककलावंतांकडे बघून कळतं. कसं जगायचं आणि कसं मरायचं. वा, हा हा, काय फोटो आहे. हा हा, एकदम धुंद होऊन. समर्पण भावना आपण म्हणतो ना, समर्पण, समर्पण भावना या लोकांमध्ये बघताना कळते. म्हणजे कमर्शियली आज आम्ही झालोय, तर मला असं वाटतं नितीन भाऊ, हे सगळं या लोकांनी भोगल्यामुळे आज सुखवस्तू आहे. मी नेहमी म्हणतो, बाबांनी, आम्ही थोडंफार सहन केलं. 7-8 वर्षापासून बाबाबरोबर होतो, आम्ही बघितला तो काळ. आणि आज आम्ही लेपलपासून अगदी खोपडी माईक त्याला म्हणायचंय, तो असा लांब लटकलेला असायचा आणि त्याच्यावरच तुम्ही सगळ्यांनी गाणं म्हणायचं, म्हणजे कोरस पण, आणि ते बरोबर कॅच व्हायचं आणि तेवढ्या ताकदीने बोलायचं. काय कमाल असेल. तेव्हापासूनचा तो काळ मी बघितलेला आहे. आणि म्हणजे सगळ्यांचं समर्पण एका कलेबद्दल किंवा समाजाबद्दल, नुसती कला नाही तर इतक्या लोकांना घेऊन चालायचं, कुटुंबाला, आणि त्यात शिव्या खायच्या, त्यात दुष्णे खायची, त्यात रोष मिळायचं काहीच नाही. मिळायचं काहीच नाही. घरात ताटात कुडात बोलायला खूप लोक सोपं असतात दादा, पण ताटात भाकरी द्यायला ना दानत लागते. कलाकार, अरे काय, हा चला चला एक गाणगांचा, आपण तो कलाकार कुठल्या परिस्थितीनं उभा राहिलाय हे समजायला लोकांना ना, तेच तेच याच्यात आहे. तेच याच्यात आहे. जे भोगलंय ना, जे भोगलंय, जे जगले, ते सगळे याच्यात आहे. म्हणजे माझी कॉन्सेप्टच ती आहे की आपण सगळे काय कलेचे भुकले आहेत, कलेचा आस्वाद घेतो, पण त्या आर्टिस्टने घरात काय भोगलंय किंवा त्याच्या प्रत्यक्ष जीवनात काय भोगलंय हे कोणी, म्हणजे कोणाला त्याच्यात जाणून घ्यायला रस पण नसतो आणि कोणाला त्याच्याबद्दल सहानुभूती पण नसते. आणि तुम्हाला एक सांगतो, जे मी जाणवलं, मला जाणवलंय, कारण बाबा नायगावपासनं किंवा मी जवळचे बाबा जवळ होतात त्याबद्दल मी बोलतोय, किंवा अण्णाभाऊ असतील, किंवा ही जी मंडळी होती ना, बापूसाहेब विभूते असतील, ह्या मंडळींना ना हा आवाज मोठा का, आता लोककलाकाराचा आवाज हा उंच का, हा उंच सुरात का गातो, तर ती छत्रपती शिवरायांच्या काळापासून सुरुवात झालेली. म्हणजे मी आता लांब आहे माणूस, मला माझा आवाज पोहोचवायचा आहे, पण त्या पोहोचवण्यामध्ये माझी अर्थता पण मोठी असणार ना. अरे माझं ऐक ना, हे काय आहे, हे काय. मी तुमच्यावर चिडत नाही,
मी माझी आर्तता सांगतोय. म्हणजे बरोबर. ती आर्तता, ते भोगलेपण, ते सगळं रिचवलेलं ते सगळं त्या गाण्यात येतं. म्हणून तो आवाज आणि म्हणून ती ॲग्रेशन आहे ना, ते सगळ्या लोककलावंतांमध्ये त्यांच्या गाण्यात दिसतं. म्हणून तो सूर, तो ताल, ती लयकारी, ही सगळी आहे ना, ही सगळं भोगलेलं सगळं बाहेर येतंय. बरोबर. म्हणून तो सूर पण तोच असतो त्यांचा. त्याच दर्जाचा असतो, तो कणखर त्याच असतो. टिपेचा आहे की माझा ऐका, बरोबर आहे. मी काय गातोय, मी काय करतोय, मी काय केलंय, ऐका. बरोबर. तो भोग आहे, ते भोग आहेत. हम्म. आणि खूप यातना आपण काय म्हणूया, हम्म. कमाल आहेत. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. एकदम प्रॉपर शाहिरी कलेचे भिक्षतक राजे बापूराव विभूते, द मास्टरी ऑफ शायरा. ही वॉज चौसष्ट शिक्षक घडवणं आणि दुसरी 5 माणसाने एवढं सगळं लिहिणं, हो. हेच अजब केमिकल आहे. अजब. म्हणजे जसं एकदम अण्णाभाऊंचं होतं. बरोबर आहे. मग शिक्षण नाही पण काय भोगलं ना, भोग. भोग ना, भोग. ते सगळं मी भोग. केलेलं रिचवलेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय, म्हणजे त्यांना दिलेला त्रास, बरोबर आहे. तो सगळा त्यांनी त्या कलेच्या त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून, लोकांना आपल्या विद्येच्या माध्यमातून पोहोचवला. पण कोणावर रागवले नाही. तर मी तुला उत्तर देईन, पण ते माझ्या विद्वत्तेने उत्तर देईन, बरोबर. शिवी न देता. तसं शाहिरी पण मला प्रबोधन करेन. मला दिलेल्या लोकांनी त्रास, मी लोकांना सांगेन की त्रास काय आहे आणि आपण कुठल्या पद्धतीनं जगलं पाहिजे. जगण्याचा मार्ग या कलेच्या माध्यमातून यांनी दिला. लोककलावंत हा फक्त काही काय म्हणूया, नुसता मनोरंजनासाठी नव्हता. त्या रंजनातनं एक सामाजिक प्रबोधन. डोळ्यामध्ये काय म्हणतो, अंजन घालण्याचं काम, बरोबर आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाचं अंजन टाकलं. काय पोवाडे लिहिलेत, काय शाहिरी लिहिली आहे, आहा, काय गण लिहिलेत. गणही किती सुंदर लिहिलेत त्या. एक त्यांच्या मिसेसने, त्यांच्या मुलाने मला एक प्रसंग सांगितला. आदिनाथ नाही. हा. आणि ते म्हटले की असंच चाळीत कोणाचं तरी मैत झालं आणि ते बापू बाहेर येऊन बसलेले असेच. आणि त्यांना म्हणजे बसले, प्रेस समोरनं चाललं आणि त्यांना काहीतरी म्हणजे उत्स्फूर्तपणे लिहावं असं वाटलं. तर ते आतमध्ये गेले, माडीवर त्यांच्या वर बसायचं. हा, माडीवर बसायचे आणि माडीवर त्यांनी ते खूप सुंदर गाणं त्याच्याकरता लिहिलं. एवढं छान गाणं आहे. ह्या पुस्तकात त्या गाण्याचा उल्लेख आहे. तर हा, तर म्हणजे एक वेगळ्याच पद्धतीचा माणूस होता. पण एवढं सगळं समाजाकरता केलं, एवढं सगळं फिरला त्या काळामध्ये, देश फिरला, जग फिरला. पण शेवटी त्यांना जेव्हा पॅरालिसिसचा अटॅक आला तेव्हा त्यांना साधी लोकही बघायला येत नव्हती. म्हणजे ती शाहिराची अवस्था अशा पद्धतीने होती. म्हणजे हे फारच वेगळं आहे. म्हणजे ह्या सगळ्यांनी एवढ्या यातना भोगल्यात की विचारायला नको. म्हणजे आपण बिलकुल. कल्पना पण करू शकत नाही. बिलकुल बिलकुल. करारीपणा जो होता ना, तो करारीपणा तो पोवाड्यात पण होता त्यांच्या. बघा ते लेटर बघा किती जुनं आहे. ऐक, वसंतराव पवारांनी त्यांच्याकरता किती सुंदर पद्धतीने लिहिले. पूज्य विभूते शाहीर त्यांचा रंग जगा वेगळा. वा, 7 डबाची अजोड त्यांची, असे पहाडी गळा, हेवा दावा नसे कोणाशी स्वभाव मनमोकळा. वा वा वा, काय छान लिहिलं. बरोबरी कोणी करीत त्यांची, ओरात निघतील कळा, विद्या शारदा प्रसन्न त्यांना, फुलवी स्वरांचा मळा. डेट फुलवी मनाला, रेजवी जनाला, वैरी कापे चळाचळा, तेज मुखावर तळपे जैसा, भानू नभ मंडळा. ओ वसंत पवार. 1960चं लेटर आहे ना, डेट आहे. हा, 69. 69चं लेटर. 69चं आहे. 61 आहे की 69 आहे? 61 आहे. तिथे 61 आहे. कॅप्शन मध्ये 61 आहे. 61. 61 आहे.
आदिनाथ. क्या बात है. अरे प्रसाद. प्रसादला एक भाऊ होता ना, 10वीत असताना तो वारला. ऍक्सिडेंट झाला ना त्याचा. त्याच वर्षी मी त्यांच्या घरी गेलेलो, तेव्हा प्रसाद खूप आठवणीने रडत होता. त्याच्या नाही का? 2006चं आहे ते. हो हो हो. काय टिपलाय तुम्ही 3 पिढ्यांचं. त्यांनी एक पवाडाचं 2 हे माझ्याकरता गायले बाबा यांनी. त्यांना बोलता पण येत नव्हतं, पण माहिती नाही कसं त्यांना सुचलं आणि त्यांनी ते एकत्र बसले. आदिनाथ पण बोलला आणि आदिनाथ नंतर ते बोलले बाबा. तर ते काय माहिती नाही, ते म्हणजे कलाकाराला ती देणगी असते किंवा ती शक्ती त्याच्यात येते माहिती नाही, पण तेव्हा ते काही बोलायला पण अडखळायचे. अरे वा, किती छान. हो हो हो. ऐक ऐक. अरे खूप खूप हे झालं, डोळ्यात पाणी होतं. मी कार्यक्रम केला होता त्यांचा. हा ना. म्हणजे त्यांना माहित होतं की हे पैसे काहीच नाही, नगण्य पैसे. मला फक्त नंदेश तुम्ही या म्हटलं, तुमच्या शब्दाखातर येतो म्हटलं, मला काय गाडी खर्च आणि तुम्हाला काय वाटेल ते द्या. अगदी नगण्य. मला तर काहीच राहिले नाही, माझे गेले खिशातले, पण या माणसासाठी मी गेलो होतो. आणि ते इतके आनंद. त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. अंबाजोगाई मलाच फोन बोलले केलेला, तुम्हाला? नंदेश येईल का मला विचार. मी म्हटलं तुम्ही बोलून बघा, देतो मी नंबर तुम्हाला. खूप खुश झालेलो. वा. ती बेल्जियमची सिंगर आहे, डाव्या बाजूला आहे ती. 20 अभंग त्या बाईचे पाठ आहे. आणि मी मराठीने आपण एकदा बाबांनी यांचा प्रोग्राम स्पॉन्सर केलेला आहे यशवंतराव चव्हाणला. एक प्रोग्राम झाला या दोघांचा आपल्या याच्यामध्ये. अरे वा. जेव्हा मीरा उमपचं भारूड ठेवलेलं त्यावेळेस त्यांचा प्रोग्राम आपण घेतलेला. अरे वा. अरे वा. नंतर पण ठेवायचं होतं, पण ते नाही जमलं. हा तो बर्ट कॉर्नेलिस. हो म्हणजे 9,000 लोकांनी एकत्र पखावज वाजवलं. हो ना. रेकॉर्ड झाला. हो, रेकॉर्ड. हे त्यांचं जुनं घर आहे. हे जे घर आहे, अच्छा. यांचे वडील खूप मोठे पखावज वाजवले, शंकर बापू. खूपच. तर त्यांना पद्मश्री मिळालेलं. त्यांचं पद्मश्री गाईच्या गोठ्यात लावले. एवढे गरीब होते ते. हे असं वाडा होता त्यांचा, एकत्र राहायचे, तुटलेला वाडा. आणि एकदम कलेकरता जगणारा माणूस, एकदम साधा. यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हेलिकॉप्टर त्यांच्या शेतात उतरवलं आणि कार्यक्रम पाहायला गेले त्यांचा. एवढं काय नाही मागितलं, साधी राहणी एकदम. वा. नाही हे म्हणजे वा वा. तुमच्याबद्दल मेरघाट क्रिएटिव्ह आय बिहाइंड द लेन्स डिझास्टर्स इन गुजरात, नागपंचमी and Shirao, from darkness to light. वा वा. वा. हे तुमचं सगळ्या पुरस्काराचं कॉन्टेक्स्ट. हा, माझे एक पेज असं. अमेझिंग अमेझिंग. नो नो नो, दिस हॅज टू बी स्पॉन्सरशिप. ते असंच नंतर कोणी. राईट. आपल्याला ते पाहिजेच ना. नाही तर कसं 10 लाख रुपये खर्च, 1000 बुकचा. त्याच्या मागचे 2 स्लोगन्स खूप चांगले आहेत. बुकच्या मागे ते. अच्छा, दिस फोटोग्राफी हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. लोककला जर विशुद्ध स्वरूपात जनसामान्यांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या कलेचे छायाचित्रण व चलचित्रण करण्यासारखं दुसरं होतं. लोककलावंतांना व्यासपीठ म्हणून देऊन, लोककलेला राजाश्रय देऊन, लोककलेला शालेय शिक्षणात समाविष्ट करणे गरजेचे आहे, जेणेकरून लोप पावत चाललेल्या लोककला पुढ्या पिढीला पोहोचतील. वा. हे चांगलं आहे. छायाचित्रण आणि चलचित्रण करण्याचं. आता काय झालं ना, तुम्ही ह्याच्यावर मला आठवते, बाबाच्या ज्या कव्वालीच्या सामने होते त्याचं कोणीच केलं नाही, कोणीच नाही केलं शूट. आता तुम्ही वसंतरावांची बघा,
बैठक शूट केलेत प्रायव्हेट. यांचं जितेंद्र बुवा अभिषेकींचं बघा. कारण आपल्या माणसांना ते आता तेव्हा पैसे नव्हते असे म्हणत होते किंवा काही नव्हतं असं म्हणत होते, पण आपल्या माणसांना तो विजनच नव्हता. नाही एवढं मोठं नंतर वाईट नका वाटून घेऊ, हां. आपल्या लोकांना ते विजनच नव्हतं भाऊ, जे त्या लोकांना विजन होतं. म्हणजे संग्रहित करून ठेवणे. आपल्याकडे नाही, पूर्ण इंडियामध्ये त्याचा सगळा तुटवडा आहे. नमस्कार मित्रांनो, मी नंदेशजींकडे आहे, नंदेश उमोपजींकडे. आणि तुम्ही पाहताय की नंदेशजींनी आता हे पुस्तक हातात घेतलेलं आहे माझं 22 वर्षाच्या कामाचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या वडिलांसोबत मी 22 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या बऱ्याचशा आठवणी माझ्या हृदयात आत्ताही आहेत. आणि नंदेशजींनी हे पुस्तक पाहिलं तर त्यांना हे पुस्तक पाहून काय वाटलं तर आपण त्यांनाच विचारूया. आणि दुसरी गोष्ट की नंदेशजींची माझी ओळख केव्हाची आहे तेही नंदेशजी सांगतील. तर आपण सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय भीम. मी नंदेश वत्सला विठ्ठलमप. मंडळी, माझ्या हातामध्ये हा अनमोल ठेवा, असामान्य कलाकारांचा हा अनमोल ठेवा आलेला आहे आणि तुमच्या पुढे तो नक्कीच लवकरात लवकर येणार आहे. कॅमेऱ्यातून पाहिलेले लोककलावंतांचं जग, कॅमेऱ्यातून टिपलेलं त्यांचं जे क्षण आहेत, त्यांचे जे आविर्भाव आहेत, त्या लोककलेच्या माध्यमातून ज्याने प्रबोधन केलं, ज्याने मनोरंजन केलं, ज्यानं जनमानसांच्या डोळ्यात काय म्हणूया प्रबोधनाचं अंजन टाकलं, आपलं सर्व आयुष्य कलेसाठी, समाजासाठी खर्च केलं, त्या व्यक्तींना इथे टिपण्याचं काम आमच्या नितीन भाऊ सोनावणेंनी केलंय आणि हे खूप वाखाणण्याजोग आहे. माझ्या हातात या सगळ्या मंडळींची इथे छायाचित्र आपण पाहताय, ज्यांच्यामुळे आम्ही आज आहोत, या कलाकारांमुळे. आणि या कलाकारांचं जग, त्यांचे एक्सप्रेशन टिपण्याचं काम नितीन भाऊने केलंय. हे फोटो नाही आहेत, हे नुसते फोटो नाही आहेत, तर हे प्रत्येक फोटो, प्रत्येक एक्सप्रेशन्स त्या कलाकाराचं जग उलगडण्याचं काम करतायत. मला तरी प्रत्येक एक्सप्रेशन्स मधनं तो माणूस, त्याची अभिव्यक्ती काय आहे हे नितीन भाऊने अगदी काय म्हणतो ना, प्रॉपर, आपण इंग्लिशमध्ये बोलूया, प्रॉपर टिपलेलं आहे. अगदी अस्खलित या कलाकारांची निवड देखील केलेली आहे. आणि या कलाकारांनी आयुष्यात खूप भोगलंय. ते भोगले, पण त्यांच्या कलेतनं त्यांनी कधी दाखवलं नाही, कधी लोकांना सांगितलं नाही, पण ते स्टेजवर जगले आणि लोकांना जगवलं आपल्या कलेतनं, आपल्या प्रबोधनातनं, आपल्या वाणीतनं, आपल्या शाहिरीतनं, आपल्या डफातनं, आपल्या तुंतुण्यातनं, आपल्या ढोलकीतनं आणि त्यांच्या वाणीतनं. ही वाणी शाहिराची बुलंद, ह्या लोककलावंतांची वाणी. मी नेहमी म्हणतो की आपल्या कलावंताला व्यासपीठ मिळालं नाही. खूप कमी असे कलावंत आहेत जे परदेशात जाऊ शकलेत, आपली कला घेऊन जाऊ शकलेत. त्यातले हे कमी कलावंत अजूनही कलावंत आहेत. पण या कलावंतांना टिपण्याचं काम, जे परदेशात जाऊन ज्यांनी आपल्या भारताला, महाराष्ट्राला, कलेला मोठं केलं, तेही कलावंत आहेत. त्यांनी, सोनावणे भाऊंनी हे खूप दुर्मिळ आणि फार उच्च प्रतीचं काम केलंय असं मी तरी समजतो. माझ्यासारख्या कलाकाराला तेवढंच समजतं की ही जी मंडळी आहेत, ज्यांनी जगली आहेत, त्या पुस्तक रूपाने आणि कॅमेराच्या आणि फोटोच्या रूपातनं हे पहिल्यांदाच काम झालंय. 22 वर्ष हे काम सुरू होतं, कारण ते 22 वर्ष अनेक कलाकारांना महाराष्ट्रातल्या त्यांच्या घरी जाऊन, त्यांच्या बरोबर बसून, त्यांच्या कार्यक्रमांना बसून हे प्रत्येक त्यांचं यश, त्यांचं जीवन चरित्र, त्यांचा जीवन प्रवास इथे टिपण्याचं काम केलंय. मी नितीन भाऊंना काय म्हणू, त्यांनी इतकं मोठं काम केलंय. मी त्यांना शुभेच्छा देतो. ते माझे मित्र आहेत, माझे मोठे बंधू आहेत आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ यू नितीन भाऊ. तुम्ही हे खूप उत्तम आणि उच्च दर्जाचं काम महाराष्ट्रापुढेच नव्हे
तर हे पूर्ण जगापुढे आणलेलं आहे आणि जगाला हेवा वाटेल असं हे काम आहे. जेव्हा परदेशात हे पुस्तक किंवा हे जे कॉफी टेबल बुक जाईल तेव्हा तर मी सांगतो खरंच लोकांना या कलाकारांची आणि महाराष्ट्रातल्या कलेची नक्की ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद आपले. याच्यात बाबांचे बरेचसे फोटो आहेत बिलकुल. आणि बाबांचा एक फोटो असा आहे की जे तुम्हाला फेटा बांधतात बिलकुल. आणि तीच परंपरा आता तुम्ही पुढे चालून ठेवलेली आहे. बिलकुल. आणि मला आठवतंय की मी मराठीचा जेव्हा तुमचा 2005-2006 जो सहाला उभा राहिला मी. उभा राहिला तो पहिला प्रोग्राम मी तुमचा कव्हर केला, पण त्याच्या अगोदर हा फेटा बांधण्याचा प्रोग्राम मला वाटतं की 2005चा जांभूळ आख्यानाचा विकास हायस्कूल मध्ये बरोबर. झाला. विकास आणि हायस्कूल. तो विकास हायस्कूल मध्ये छोट्याशा बाहेर त्या पॅसेज मध्ये तुम्हाला तो फेटा बांधताना असं जर माझ्या बिलकुल. आठवणीतलं क्षण आहे बिलकुल. तर तो पाहून तुम्हाला काय वाटतं किंवा बाबांचे एक्सप्रेशन याच्यातले पाहून काय वाटले? नाही, मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही इतका छान हा फोटो टिपलेला आहे, हा आयुष्यात कोणीच टिपला नाहीये आणि टिपणार नाही, कारण बाबा आता गेलेत. पण ते मला पाहून असं वाटतंय की एका बापाने एका मुलाला तयार केलंय की आता हे जे मंदिर आहे, आम्ही असं म्हणतो की हा फेटा, हा तुरा, हा लोककलेचा हा मंदिर असतो. म्हणजे आमच्यासाठी फार मानाचं ते एक शाहिरी फेटा जो म्हणतो, तो एक सन्मान आहे आणि तो सन्मान पहिल्यांदा बाबांनी मला दिला असं मला वाटतं. आणि आता तुला सुरू करायचं आहे. आधी तर मी त्यांच्या मांडीवर बसून शिकलोच आहे सगळं, पण मला वाटतं खऱ्या अर्थानं बाबा जाणार असतील, त्यांना माहित असेल. आणि हे नेमकं नितीन भाऊंनी टिपलंय की बाबांनी तो फेटा बांधावा. मला एक क्षण 2 मिनिटं तुम्हाला सांगावं वाटतंय. जेव्हा उस्ताद थांबा, आपले दादा, काही हरकत नाही, परत ते आपले उस्ताद कोण, कव्वालीचे, मला आठवतं उस्ताद नुसरत फतेह अली खान, त्यांनी जेव्हा त्यांच्या पुतण्याला फेटा बांधला होता किंवा त्यांच्या पुतण्याला तयार करत होते, आज तो पुतणा म्हणजे राहत फतेह अली खान. मला ते दिवस आठवले, मला तो क्षण आठवला जो नितीन भाऊंनी टिपलेला आहे. आणि बाबांच्या मनात आणि त्यांचे एक्सप्रेशन्स बघा, म्हणजे किती मला असं एकदम अभिमानानं आणि खूप अशा पद्धतीनं ते फेटा बांधतायत. आता हो तू तयार आणि आता पूर्ण जग तुझी वाट पाहतंय, अशा त्यांच्या आविर्भावात ते मला फेटा बांधत होते. हा एकमेव फेटा आहे जो नितीन भाऊने काढलेला आहे आणि तो अप्रतिम आहे. आपण थोडेसे बाबांचे फोटो परत पाहूया. बिलकुल बिलकुल. आणि लोकांना यात थोडं दाखवूया आपण. बिलकुल. तर त्यातनं म्हणजे एवढं सर्व आहे. मी म्हणजे मुंबईचा असल्या कारणाने एक गोष्ट माझ्याकडनं घडली की जेवढा वेळ मी बाबांना देऊ शकलो तेवढा वेळ मी इतर आर्टिस्टला देऊ शकलो नाही. बरोबर. ते खेद आहे, कारण बाबांचे खूप प्रोग्राम मुंबई आणि सराउंडिंग एरियामध्ये असायचे. आणखीन एक बाबांची माझ्याकडे खूप चांगली आठवण आहे. आम्ही कोल्हापूरला बाबा आणि मी एका रूम मध्ये राहिलेलो कोल्हापूर फेस्टिवल असताना. तर बाबांना म्हणजे झोपताना मालिश करून घेण्याची सवय, ती एक आठवण बाबांची. हा, तर बाबा हा तर खूपच वेगळा फोटो आहे. कव्वालीचा रियाज केला आणि नंतर कव्वालीचा परफॉर्मन्स रवींद्र नाट्य मंदिरला होता. बिलकुल बिलकुल. तो माझ्या आठवणीप्रमाणे तो हा फोटो. बिलकुल बिलकुल बिलकुल. मी खूप आनंदी झालो की तुम्ही पहिला बाबाचा तो फोटो टाकला. याचं कारण असं आहे की शाहीर असताना शाहिरी करत होते, पण शाहिरी बरोबर शायर देखील असणारा हा पहिला एकमेव लोककलावंत आहे असं मला तरी वाटतंय. कारण कव्वाली, गझल, उर्दू शायरी असा म्हणणारा, गाणारा, लिहिणारा आणि कुठे पोवाडा, हातात डब घेऊन पोवाडा गाणारा, हातात काकडा घेऊन गोंधळ गाणारा, असा दुर्मिळ संगम असलेला हा एकमेव शाहीर. आणि म्हणून नितीन भाऊने तो जो काही फोटो टाकलाय तो विचार करणार आहे, तो विचारात पाडणारा फोटो आहे की डोक्यावर फेटा नाही आहे, पण ती कव्वालीची ती कुठे आपण दर्ग्यामध्ये असलेल्या त्या कव्वालीची टोपी त्यांनी ती घातलेली आहे. म्हणजे तो पण एक काय म्हणूया एक आराधनेचा प्रकार आहे. कारण ते डोक्यावर असून आपण, आणि जसं आम्ही फेटा बांधून कार्यक्रम करतो, तो सन्मान आहे.
तसा तो सन्मानाचा काय म्हणूया इतका छान फोटो तुम्ही टिपलेला आहे. आणि मग भारूड करताना आणि बाबांचा हा खूपच बापरे जुना फोटो आहे शाहिरी सादर करताना. आणि ते हा तो अजूनही आमच्याकडे खूप जुने फोटो आहेत. आणि हे म्हणजे भारूड सादर करताना मी मराठीमध्ये म्हणजे मी मराठीतला आमचा अमिताभ बच्चन कोणी असेल तर ते बाबा होते. कारण बाबा कोळी, भारूड, त्यानंतर तुंबडी असे प्रकार सादर करायचे. तुंबडीचा फोटोही दादाने नंतर टाकलेला आहे. हा भारुडातला आहे, हा जांभूळाख्यान. आणि हा जांभूळाख्यानातली द्रौपदी. काय सुंदर फोटो टिपलेला आहे. हा 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 हा. हे भारूड हसीनाबू सादर करताना त्याच्या हा जो अगोदर फोटो. नावं जी घेतात ते खूप इंटरेस्टिंग नाव. खूपच इंटरेस्टिंग. आणि हाच तो फोटो आहे ज्याच्यावर आपण चर्चा येस, केली. आम्ही जे बोलत होतो. एक्सप्रेशन, बाबांचं एक्सप्रेशन. क्या बात है, क्या बात है. हा. आणि ही तुंबडी नंतर बोबडी गवळण. नाही, बोबडी गवळण नाही, ही तुंबडी आहे. तुंबडी. आणि हे कोळी सादर करताना म्हणजे मला असं वाटतं की कोळी सादर करताना आपल्याला बाबा दिसायचा नाही, तर आम्हाला एक कोळणी दिसायची जी मासळी बाजारात मासळी विकते. म्हणजे एका कलाकाराने आपला देह प्रवेश म्हणजे परकाया प्रवेश आपण म्हणतो, आमच्यात असं म्हटलं जातं की परकाया प्रवेश काय आहे, की आता मी कोळणी आहे, आता मी गोंधळी आहे, आता मी जोगतिनीचा प्रकार सादर करतोय. तर हे प्रकार म्हणजे मी बाबा म्हणून नाही म्हणत, माझा वडील आहे म्हणून नाही म्हणत, पण मी खूप कलाकार पाहिले, पण त्यातल्या कलाकाराचा उजवा हात म्हणजे बाबा. म्हणजे एका क्षणात आपण कोळणी होतो, एका क्षणात ते संयुक्त महाराष्ट्राच्या काळातली छक्कड साजरी करायचे. म्हणजे हे काय आश्चर्य या माणसानेच केलंय, करू शकतो. मला नाही, आम्हाला कोणालाच हे जमेल की नाही माहित नाही. हे लावणी महोत्सव होता तेव्हाचा हा फोटो आहे. आणि बाबा बेधुंद होऊन नाचत होते. हे मी मराठीतला फोटो आहे आमचा. जेव्हा मीराबाईला, मला चांगलं आठवतंय, मीराबाईला जर मुंबईत कोणी स्थिरावलं असेल तर ते आमच्या मी मराठीने. आणि बाबांनी इकडे, मीराबाई तू ये इकडे म्हणे, नंदेश या मीराताईला आपल्याला हे करायचं आहे. आणि तेव्हा माझी ओळख नव्हती. म्हणजे मीराताई भारूड चांगलं करते. म्हटलं बाबा तुम्ही बोललात तर काही प्रश्नच नाही, कारण प्रोडक्शन माझं होतं आणि मी मराठी, आम्ही जवळजवळ 70 कलाकार होतो. तर म्हणे बाबा, म्हटलं काही चिंता नाही. बघा, बाबा भारूड करत होता, आता एखादा कलाकार मी भारूड करतोय तर ही पण भारूड करेल आणि माझं मार्केट जाईल. एखाद्या कलाकाराला वाटलं असतं, पण त्या कलाकाराला वाटलं नाही. त्यांना हे वाटलं की ही बाई, गरीब बाई, ही बिचारी पोटाला चिमटा काढून, भिक्षा मागून, काय म्हणतो ना, जे मिळेल ते घेऊन काम करणारी बाई, तिला मुंबईत स्टेज मिळावं म्हणून बाबांनी प्रयत्न केला. तिला मानधन पण मिळून दिलं बाबांनी, तिला पुरस्कार पण मिळून दिला असेल, त्याच्यासाठी पण बाबांनी सजेस्ट केलं मीराताईचं नाव. म्हणजे इतका माझा बाबा मोठ्या मनाचा, खूप मोठ्या मनाचा होता. ते मला आठवते. तर मीराबाई आमच्याकडे मी मराठी करायची, औरंगाबादहून यायची. आणि परत मग पण मी तुम्हाला एक ठामपणे सांगेन, त्या बाईचे एकूण ₹1 जाण्या येण्याचे मी द्यायचो. तिचं पेमेंट देऊन तिला खाऊन पिऊन, ताई तू व्यवस्थित खा, जेव आणि मग जा. असं एकदाही ती पण सांगेल तुम्हाला की नंदेशने माझ्यासाठी काय केलं. कारण आम्ही जगलोत ना दादा, लोककलावंतांची आम्हालाही जाण आहे, कारण आम्ही घरातच वाढलोत ना. कारण काय त्रास बाबांनी भोगलाय तो मला माहित होता. त्याच्यामुळे असे हे इतके सुंदर बाबांचे फोटो टिपलेले नितीन भाऊंने, मला फोटो बघून ना मला आठवणीमध्ये रमतो मी. त्या आठवतात आठवणी, कारण प्रत्येक फोटो तुम्हाला काहीतरी एक आठवण सांगणारी आहे. या कॉफी टेबल बुकमध्ये, एम आय राईट, बरोबर, कॉफी टेबल बुक म्हणूया. तर हे कलाकारांचं हे इतकं उत्तम असं त्यांच्या काय म्हणूया चित्रातलं जग आहे. हे चित्रातलं जग हे मी कधी माझ्या हातात पडतंय असं मला झालंय. आणि हे तुम्हालाही असं वाटत असेल की कधी हे एकदा आम्ही वाचतोय, त्यातली चित्र पाहतोय, त्या कलाकारांना पाहतोय. खरंच खूप मोठं नितीन भाऊ आपण काम केलं. ग्रेट.
अप्रतिम काम तुम्ही केलेलं आहे, अमेझिंग काम केलेलं आहे. इट वॉज हा खूप मोठा खजाना म्हणजे थोडक्यात मांडलेला